ही पडकी इमारत दिसत असलेली जिल्हा परिषद शाळा मौजे तांदळाची वाडी तालुका जिल्हा बीड येथील आहे आणि याच पडक्या इमारतीमध्ये याच पडक्या छताखाली शिक्षण घेत आहेत या तांदळाची वाडी येथील विद्यार्थी। तसेच पहिली ते 5वी पर्यंत एकाच वर्गात सर्व विद्यार्थी बसून एकच शिक्षक या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत। ही लाछनास्पद बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातीलच असून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचंही या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। यामुळे येथील विद्यार्थ्यांचे पालक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत। मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट। आज आपण पोहोचलो आहोत बीड तालुक्यातील तांदळाची वाडी या गावामध्ये। या गावातील ही शाळा आहे। 1962 ची ह्या शाळेची स्थापना आहे। मात्र अद्यापर्यंत या शाळेला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती आलेली नाही। यामुळे येथील शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होतो। कधीपासून आहे ही शाळा? 1962 ला स्थापना झाली त्याची। तोपर्यंत आता अद्यापर्यंत त्याची दुरुस्ती झालेली नाही। आता दुरुस्तीचं बजेट कधी आलेलं आहे? कधी आलं ती काही कल्पना 1 वर्ष झालं का 2 वर्ष झालं असेल। काम झालं नाही का? काम झालं नाही, काही नाही। आणखी पण याच शाळेमध्ये येथील गावातील विद्यार्थी शिकतात आहेत, चालू आहे, पण भीतीने जीविताला त्यांच्या। तुमच्या आता प्रशासनाकडे काय मागणी आहे लोकप्रतिनिधींकडे? शाळेची इमारत लवकर हो अशी आमची अपेक्षा आहे, किंवा पुढाऱ्यांनी तरी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही कोणाकडे याच्या अगोदर तक्रार केली होती का नाही? संबंधित अधिकाऱ्याकडे दिलेले आहे, परंतु त्याच्याकडे काही लक्षच नाही त्यांचं। ओके, लोकप्रतिनिधीकडे बी दिलेले आहे, पण ते काही लक्ष देत नाहीत। हे जे बसलेले आहेत तुझ्यासोबत या वर्गामध्ये विद्यार्थी, ते 1ली ते 5वी पर्यंतचे आहेत का फक्त 5वीचेच आहेत? ते बसलेले विद्यार्थी 1ली ते 5वी पर्यंतचे आहेत। सगळे एकाच वर्गामध्ये तुम्हाला सगळ्या 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात शिकवलं जातंय का? म्हणजे ही पडलेली जी इमारत आहे याच इमारतीमध्ये पहिल्यापासून तुम्हाला शिकवलं जातंय? हो, गुडघ्या इतकं पाणी येते। मग तुम्ही शिकता कसं? बसायला तुम्हाला डेस्क वगैरे काय नाही। ही पडलेली इमारत आहे याच्यामध्येच तुम्ही शिकताय? हो।